पुण्याकडे, पुण्यात सुद्धा जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। भिडे पुलाजवळचा परिसर जलमय झालेला आहे आणि इथून अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अविनाश पवार आपल्या सोबत आहेत। अविनाश, काय सध्याची पुण्यातली स्थिती? प्रज्ञा, सकाळपासून पाऊस हा सततधार पडतो आहे। सरीवर सरी ज्या कोसळत आहेत त्याच्यामुळे सगळा जो परिसर आहे म्हणजे शिवाजीनगर असेल, त्यासोबत बानेर असेल, हडपसर, कोथरूड अशा ज्या भागांमध्ये सखल भाग आहे त्या ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि वाहतुकीची जी कोंडी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला होताना दिसते। खरं तर 3 दिवस सुट्टी होती आणि त्याच्यानंतर सुट्टीनंतर कार्यालयीन कामकाज हे सुरू झाले, त्याच्यामुळे चाकरमानी असतील किंवा व्यवसाय धंद्यासाठी जे शहराकडे आपली वाहनं घेऊन येत होते त्यांचा सगळा खोळंबा झाल्याचं चित्र आपल्याला सकाळपासून पाहायला मिळालेलं आहे। आणि हवामान खात्याने जे अंदाज वर्तवलेला आहे पुणे वेधशाळेने त्याप्रमाणे पुढील 3 ते 4 तासात रायगड, ठाणे, पुणे, घाटमाता, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी अत्यंत मुसळधार अशा पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे। मुंबई, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यात तर या पद्धतीने पाऊस आपण पडताना पाहतोच आहे। त्या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव, जळगाव जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्या आहेत। मग मुख्यतः याच्यामध्ये जी गोष्ट आहे कडकडाटासह विजा आणि जोरदार वारे वाहण्याची देखील शक्यता ही पुणे वेधशाळेने व्यक्त केलेली आहे। त्याच्यामुळे पुढचे काही तास हे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि पुण्यामध्ये देखील आपण जी परिस्थिती पाहतोय, पुण्यामध्ये सातत्याने हा पाऊस पडतोय। विशेषतः घाटमाता परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात हा पाऊस पडतोय। ज्या ठिकाणी लँडस्लाइडिंगच्या घटना घडण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी देखील आता प्रशासन अलर्ट झालेलं आहे। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने आपत्कालीन जी परिस्थिती आहे ती हाताळण्यासाठी कंबर कसलेली आहे। ठिकठिकाणी जे कंट्रोल रूम आहे त्या ठिकाणी माहिती घेतली जात आहे आणि यामुळे आता आपण पाहतो की या पावसामुळे सगळीकडे दाणादाण उडाल्याचं चित्र आपल्याला पुणे शहरासह सगळ्या परिसरामध्ये दिसतंय आणि एकूणच ही जी परिस्थिती आहे ती हाताळण्यासाठी प्रशासनाला आता सगळी सतर्कता बाळगावी लागणार आहे। वेळोवेळी नागरिकांनी ही जी काही बाहेर पडतायत म्हणजे कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये असा सल्ला दिलेला आहे आणि एकूणच आता आपण पुणे शहरामधली परिस्थिती ही अजून जी काही वेधशाळेने नक्कीच आणि पुण्यातली ही दृश्य आपण बघत होतो। तुर्तास धन्यवाद अविनाश या संपूर्ण माहितीसाठी। आणि